आढावा घेणार आहोत विविध जिल्ह्यांमधल्या बातम्यांचा। सुरुवातीला जाऊया पुण्यामध्ये। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा इथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये 2 बिबटे हे कैद झालेले आहेत। माणिकडोह बिबटे निवारण केंद्रात त्यांची रवानगी करण्यात आली आहे। मात्र अद्यापही या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वन विभागाच्या पुढे असणार आहे। उन्हाळी सुट्ट्यांमुळे पुणे प्रवाशांची संख्या वाढलेली आहे। त्याच्यामुळे पुणे विमानतळावरचं बोर्डिंग हे आता फुल झालेलं आहे। केरळ, हिमाचल या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली आहे। दुष्काळग्रस्त म्हणून तर आता पुण्यातून जाणार आहोत नाशिकमध्ये। बघूयात नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या। दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली आहे। त्यामुळे पाणी स्त्रोत कोरडे पडल्याने अंकाई परिसरात 33 गावं आणि 37 वाड्या वस्त्यांवर भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। मात्र नागरिकांना हंडावर पाण्याकरता भटकंती करण्याची वेळ आली आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढला होता। मात्र अवकाळी पावसाच्या नुकसानीनंतर मोबदला अत्यल्प दाखवत असल्यामुळे नगरसूल गटातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। यावेळी मोबदला मिळवून देण्याकरता प्रयत्न करू असं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं। आता जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये। बघूयात संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरात तब्बल 20,000 मालमत्तांना 1,000 रुपयांपेक्षा कमी मालमत्ता कर लावलेला आहे। एवढा कमी कर असून सुद्धा बहुतांश नागरिक कर भरतच नाहीयेत। गेल्या 20 वर्षांमध्ये मनपाने मालमत्तांचे फेर तपासणीचं काम केलं नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे कमी कर असलेल्या मालमत्तांची आता महापालिका फेर तपासणी करणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय। 15 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झालेल्या 26 वर्षाच्या तरुणीला गाडीतून फिरवण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याची घटना घडली आहे। या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी कपिल पाटेकर याला अटक केली आहे।